तर हाय नमस्कार मित्रांनो, आता वाजले सकाळचे 5. तर आपण बोललोय तर प्रमाणे आता आपण निघालेलो आहे. आता चाललोय मी गाडीजवळ. इथं समोर गाडी आहे, गाडीला कपडा वगैरे मारतोय आणि निघतोय. सकाळी आपण मित्रांनो म्हणजे मी 4:20 उठलो होतो. चहा नाश्ता वगैरे झालाय आणि आता चाललोय गाडीजवळ. गाडी पुसतो आणि निघतो. आणि आज आपला टार्गेट आहे मित्रांनो की आपल्याला 10 ते 11 वाजेपर्यंत करायचं आहे. नंतर मग घरी यायचं आहे. 10 ते 11 पर्यंत केलं की आपलं 1000 रुपयाचं टार्गेट आहे. 1000 रुपये झालं पाहिजे आज. तर बघू काय होते काय नाही. तर आता इथे आपली गाडी वगैरे चांगली पुसतो, कारण की बायकोची कंप्लेंट होती गाडी वगैरे पुसायची म्हणून. असंच घेऊन जायची नाही, कुठं बी घरात फेकफाक करतातच, गाडीचं काही फेकफाक करायचं नाही. तर चला आता गाडी पुसतोय आणि निघतोय आता. तर मित्रांनो आता आपण लॉग इन केलेलं आहे आणि आपल्याला एक फर्स्ट राईड आपल्याला भेटलेली आहे. इथूनच पिकअप आहे, झेड कॉर्नरवरून पिकअप करतोय, कस्टमरला पिकअप करतोय आणि आता निघतोय. काहीतरी कुठंतरी जायचं आहे, 25-26 किलोमीटर काहीतरी. 311 का 12 रुपये काहीतरी दाखवले. तर मी मोठी राईड घेतली. अशी 100-150 वाले पण पडत होते. म्हटलं चला एक मोठीच घेऊ आपण, लवकर अर्निंग कव्हर होईल. तर चला मित्रांनो निघतोय आता. CNG आपला फुल आहे, काल CNG भरला होता, तर CNGचं काही टेन्शन नाही आहे. तर चला मित्रांनो आता जातोय पिकअप करायला. हे बघा सध्या बघा मी आहे MIT कॉलेजला आणि आपली अर्निंग झालेली आहे 845 रुपये. तर बघू आता इथून आपल्याला राईड भेटते का. इथून नाही तर आपली रूम जवळच आहे. तर आता आपण MIT कॉलेजला आलोय. एक कॉलेजची स्टुडंट होती, ती गावाकडचीच निघाली, मंगरुळपीरची. आणि म्हटलं, ते म्हणले की मी सुभद्राबाई कॉलेजमध्ये माझं तिकडे मानोऱ्याला एज्युकेशन झाले. म्हटलं माझं पण तिथंच झाले, तर त्यामुळे त्यांना पण कम्फर्टेबल फील झाले. तर अशा प्रकारे आता कॉलेजमधून बाहेर चाललोय. तर मित्रांनो मला एक विषय सांगायचा. मी सकाळी नाही का एक पिंपरी चिंचवड साईडला ट्रिप घेऊन गेलो होतो आणि त्यानंतर काय विषय झाला, पिंपरी चिंचवडला मी ड्रॉप केले त्यांना काहीतरी 6:20 काहीतरी 330 रुपये काहीतरी बिल झालंय. असं त्यांना मी ड्रॉप केलंय. आणि त्यानंतर मला नाही का 2 राईड पडल्या. बघा मला एक किस्सा सांगायचा आहे. मला त्यानंतर 2 राईड पडल्या आणि ते योगायोगाने ते दोन्ही राईड कॅन्सल झाल्या. म्हणजे आधी एक मी घ्यायला गेलो राईड, तर ते 5-6 लोक होते आणि त्यांच्याकडे लगेज वगैरे खूप सारं होतं. म्हटलं तुम्ही मिनी गाडी बुक केली आणि एवढे 5-6 लोक म्हणले भैया 50 रुपये एक्स्ट्रा ले लो, छोड़ दो. म्हणला ऐसा हो नाही सकता. तर त्यांना सोडलं नाही. म्हणलं कुछ नाही हो सकता, तुम बॅग निकाल लो, तुम्हाला बॅग वगैरे टाकले होते त्यांनी मागं. म्हटलं नाही लिहा शकता. तर त्यांना घेऊन गेलो नाही. त्यानंतर मला एक परत राईड पडली, तिथूनच बोपुडी काहीतरी तिथून राईड पडली मला. तर तिथं गेलो, 1-2 किलोमीटर पिकअप दाखवत होतं. त्यांना पिकअप करायला गेलो तर ते म्हणले अरे भैया हमारे तो इमरजेंसी था, कुछ हॉस्पिटल जाना था, तो हमने दूसरा कैब बुक कर लिया. मतलब मैडम आपको कम से कम कैंसिल करना चाहिए या फिर मुझे कॉल करके बताना चाहिए कि हमारा जो भी पेशेंट है वो चले गए. तो भैया अभी जाने दो, गलती हो गया. बोले आप कैसे भी कैंसिल कर दो. मैम बोला आप ही कैंसिल कर दो आपके इधर से. तर ते मॅडमला काय कॅन्सल होत नव्हती ट्रिप, मग मीच तिथून कॅन्सल केली. त्यानंतर मला काय सांगायचं होतं, त्यानंतर जी राईड पडली ना मला, तर ती राईड पडली मला माझ्या मित्राचीच राईड पडली. आम्ही नागपूरला हॉस्टेलमध्ये, म्हणजे मी नागपूरला इंजिनिअरिंगला होतो ऑटोनॉमस कॉलेजमध्ये. तर दिगोरीला आम्ही हॉस्टेलला राहायचो. तर प्रशिक म्हणून होता, तर तो मला डायरेक्ट म्हणतो अरे ज्ञानेश्वर तू कुठं आहे. आयला मी ओळखलं नाही. म्हटलं ज्ञानेश्वर कुठं आहे. म्हटलं कोण बोलताय सर तुम्ही. तर ते म्हणते अरे मी तुझा मित्र बोलतोय, आपण नागपूरला होतो हॉस्टेलमध्ये. म्हटलं अच्छा आपण नागपूरला होतो का, पण मी आता तर आवाजावर ओळखत नाही. म्हटलं 5-6 वर्ष झाली या गोष्टीला. 17 मध्ये होतो म्हटलं मी, आपण याला 16-17 मध्ये नागपूरला. तर म्हटलं आल्यानंतर मी चेहरा बघितल्यानंतर ओळखेन म्हटलं लगेच. तर गेलोय आणि आता कसं असतंय मित्रांनो, गेल्यानंतर मी त्याला डायरेक्ट म्हणलं यार तू प्रशिक आहेस ना. हा म्हणले हा प्रशिक ज्ञानेश्वर. मग वगैरे झालं. त्यांची वाईफ वगैरे होती, त्यांच्या वाईफला सोडायचं होतं. हडपसरला त्यांची एक्झाम होती, तर त्यांना सोडायचं होतं. तर कसं असते मित्रांनो, आता आम्ही दोघं सोबत होतो एका हॉस्टेलमध्ये राहायला. पण आता म्हणजे सॉरी त्याने फ्लॅट घेतलाय आणि आपण सध्या कुठंच काही नाही, आपले कॅब घेऊन एका 1 RK मध्ये आपण सध्या राहतोय. चला आता नशिबाच्या गोष्टी आहे, पण जे आहे त्याच्यामध्ये आपण खुश आहे. काय दुःख वगैरे काही नाही आपल्याला. 2 टाइम जेवतो व्यवस्थित, खातो व्यवस्थित, सगळ्या गोष्टी आहे. पण थोडं वाटलं तिथे गेल्यानंतर, म्हटलं आपल्या सोबत राहणारा, सोबत खाणारा झोपणारा माणूस म्हटलं आज फ्लॅट घेऊन राहतोय. म्हटलं चला मग त्यांच्या वाईफला हडपसरला सोडायचं होतं एका कॉलेजमध्ये कुठंतरी. ते रामटेकडीला कॉलेज होत आहे, त्या कॉलेजमध्ये त्यांना ड्रॉप केले
आणि तिथून लगेच मला आमनोरामधून एक राईड पडली ही कॉलेजची, यांना MIT कॉलेजला सोडले. तर यांना MIT कॉलेजला सोडले आणि आता माझे आपले 845 रुपये झाले. 9 वाजले. मला वाटतं आता इकडून एखादी राईड जर पडली तिकडं हडपसर वगैरे एखादी, तर आपले 1000 रुपये होईल 10 वाजेपर्यंत. तर मग बस झाले आपल्याला एवढं बस झाले. आपली एवढीच इच्छा आहे की 1000 रुपये कसे तरी झाले पाहिजे एका दिवसाचे, आणि आपली ड्युटी म्हणजे आपलं कार्यक्रम ओकेमध्ये होईल, एकदम काही टेन्शनच नाही बिलकुल. तर असा विषय आहे मित्रांनो. पण लोक काय करतात मित्रांनो, राईड बुक करतात आणि गाडीला म्हणजे आपण त्यांच्याजवळ पिकअप करायला थोडा पण वेळ झाला आणि 5-10 मिनिटं लगेच दुसरी राईड बुक करतात आणि म्हणजे दुसऱ्या ॲपवरून आणि लगेच निघतात. पण मला हेच सांगायचं की जर तुम्हाला ठीक आहे दुसरी राईड तुम्ही बुक करा, तुम्हाला वेळ होते, पण कॉल करून या तुम्ही जी राईड तुम्ही बुक केलेली आहे ती राईड तुम्ही कॅन्सल करून टाका ना. विषय संपला आहे, आम्ही येतच नाही तुमच्या लोकेशनला. आता एक झालं होतं म्हणजे नाही का, मी तुम्हाला बोललोय लोकेशनला गेलोय, राईड कॅन्सल केली नाही, तर असा विषय आहे. जर तुम्हाला ठीक आहे वेळ होतोय तर तुम्ही राईड कॅन्सल करा किंवा कॉल करून सांगा तरी ॲटलिस्ट आमचं तेवढं 4-5 किलोमीटर आम्ही येणार नाही, नाही का. तर असा विषय आहे मित्रांनो. आजचा एक्सपिरियन्स खूप छान राहिला आहे. सकाळ सकाळ थोडं आणखी माइंडने काम केले तर सकाळ सकाळ चांगली अर्निंग होऊ शकते. कारण की आता 9 वाजले आणि आपली 845 रुपयाची अर्निंग झालेली आहे. तर चांगली गोष्ट आहे. तर चला मित्रांनो, आता आपण बघूया राईड पडते का, नाहीतर मग बाहेर निघल्यानंतर राईड पडणारच आपल्याला. अपडेट करतोच तुम्हाला समोर. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपले 1536 रुपये झालेले आहे आणि आता टायमिंग झाले 12:45 वाजले. आता आपण चाललोय रूमवर. तर अशा प्रकारे मित्रांनो आज चांगलं काम केले. तरी पण मी सकाळ सकाळ थोडे लांबची ट्रिप घेतली, तिथं मी फसलोय, थोडं जास्त फिरलोय तिकडं. तर असा विषय आहे मित्रांनो. आज झाले आपले 1536. 536 रुपये CNG पकडून घ्या. असं 400-450 रुपयाचं लागला असेल, पण एक उदाहरणार्थ एक आपलं पकडून घ्या 536 रुपये. तर 1000 रुपये आपल्याला आज राहिले शिल्लक. तर असा विषय आहे मित्रांनो, काम केलं तर कमाई होऊ शकते. आणखी मला राईड पडली होती एक 237 रुपयाची. पण आता आपल्याला जायचे रूमवर, जेवण करायचंय. 1-2 तास, 1-1.5 तास आहे आपल्याकडे. जेवण करून मग परत आपल्याला सेकंड शिफ्टला जायचंय. असं आपल्याला सेकंड शिफ्ट मध्ये काम करायचंय आता आठवडाभर. बघू काय होते ते. पाय वगैरे थोडे दुखायला लागलेले. हा मित्रांनो, एक विषय सांगायचा मला. आता जे मी डेक्कन वरून एक कस्टमर आता माझ्या गाडीमध्ये होता ना, क्लायंट, तर ते नाही का त्यांचा विषय म्हणजे खूप मोठा कस्टमर होता मित्रांनो. विषय ऐकण्यासारखा आहे. त्यांचा विषय म्हणजे डायरेक्ट एकनाथ शिंदेला बोलतो, शरद पवारला बोलतो. आणि इथं मगरपट्ट्यामध्ये जे मगरपट्ट्याचे मालक आहेत ना, सतीश मगर, त्यांच्याकडे त्यांना जायचं होतं. तर बघा असे एवढे मोठे मोठे लोक आणि त्यांच्या विषय म्हणजे असा करोड आणि लाखाच्या गोष्टी चालू होत्या. असा विषय झाला ते. तर त्यांना व्यवस्थित ड्रॉप केले, वेळेवर त्यांना पोहोचवले. ते म्हणले की आम्हाला एक 35-40 मिनिटांमध्ये मगरपट्ट्याला जायचंय. तर त्यांना एक 35-40 मिनिटांमध्ये आपण आणून सोडले मगरपट्ट्याला. आता आपण चाललोय रूमवर. असे मोठे मोठे लोक भेटायला लागले आता आपल्याला. म्हटलं आपले काहीतरी काम असेल तर सांगावं, काम करून घ्यावं. तर चला, आपली काही काम वगैरे नाहीत, आपल्यालाच करायचे, कोणी काही नसते करत. तर असा विषय मित्रांनो. बघा आज आपण जवळपास किती सकाळी 5-5:30 ला निघालो होतो. सकाळी 5:30 ला निघालोय. तिकडे पिंपरी चिंचवडला गेलोय. थोडा टाइम वेस्ट झालाय तिकडे 1 तास, नाहीतर लवकर आलो असतो घरी. तर चला, आता ओजस्वीच्या मम्मीचा कॉल वगैरे आला होता. त्यांना पण काळजी असते. खूप ट्रॅफिक असते मित्रांनो. पण तिकडं आज पण मी तिकडे दगडूशेठला गेलो होतो. दगडूशेठला मी रोजच जातोय. काय विषय आहे काय माहिती. गणपती गजानन महाराज, दगडूशेठला मी रोजच जातोय. तिकडे गेलं की थोडं ट्रॅफिक मध्ये फसतोय मी. इकडे बाहेरचे राईड घेतले गेलं खूप लवकर राईड होते. तर अशा प्रकारे आज भारी वाटते. तो थोडा माझ्या मनाला की आपण बी काम करू शकतोय. 1000, 1500, 2000 पर्यंत काम करू शकतोय. जेव्हा वीकली ऑफ असेल तेव्हा 2-2.5-3 हजाराचं आपण काम एका दिवसात करू शकतोय. असा विषय आहे ते मित्रांनो. तर हे आता मगरपट्ट्याच्या बॅक साईडला आहे. तर इथून मुंडवा चौकातून ट्रॅफिक लागेल थोडा मला. तरी 20-25 मिनिटांमध्ये जाईल मी रूमवर. त्या काही विषय नाही. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.
सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटी एवढंच सांगेल मी. चला बाय. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.